लाईफ लेसन्स फ्रॉम द जर्नी ऑफ सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर्स या सिरीजमध्ये आपण आत्तापर्यंत वेगवेगळे उपक्रम करत आलो. यशस्वी उद्योजकांच्या वाटचालीवरून आपल्यासारख्यांना प्रचंड प्रमाणात प्रेरणा मिळू शकते ह्याचं आपण उहापोह करतच आलो आहे. मागच्या सेशनमध्ये आपण वालचंद हिराचंद यांच्याविषयी बोलतो आहे आणि तेच सेशन आज आपण कंटिन्यू करतो. म्हणजे व्यक्तिमत्वच इतकं मोठं आहे, कार्यच एवढं आहे की कदाचित आपल्याला 2 सेशन्स तरी पुरतात का इतकं वाटावं, इतकं मोठं कार्य आहे. तर वालचंद हिराचंदांविषयी आपण बोलत होतो आणि आज आपण तेच डिस्कशन कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आहे. मागच्या सेशनमध्ये आपण वालचंद हिराचंदांच्या वेगवेगळ्या धाडसी गोष्टींविषयी आणि उपक्रमांविषयी बोललो. म्हणजे अगदी फाटक आणि वालचंदपासून सुरुवात झालेला एक कन्स्ट्रक्शन किंवा रेल्वे कॉन्ट्रॅक्टर ते रावळगावच्या शुगर फॅक्टरीपर्यंतचा त्यांचा प्रवास, या वेगवेगळ्या त्यांच्या कंपन्या, मग त्या त्यांनी कशा चालू केल्या, त्यावेळचे त्यांचे निर्णय कसे घेतले आणि कामाचा उरक आणि वेळेपूर्वी काम पूर्ण करण्याची जिद्द, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला मागच्या सेशनमध्ये थोडंफार कळण्याला उपयोग झाला. वालचंद हिराचंदांचं आपण आज कंटिन्युएशनमध्ये जे बोलणार आहे ते काम रावळगाव जिथे थांबलं आपलं मागच्या सेशनचं, त्याचंच एक्सटेन्शनपासून आज आपण चालू करणार आहे. आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण वालचंद हिराचंदांच्या वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड, प्रीमियर ऑटोमोबाईल्स किंवा हिंदुस्तान शिपयार्ड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी त्यांनी देशाच्या करता केल्या. म्हणजे वालचंद हिराचंदांचं तर स्टेटमेंट पहिल्यापासून फार क्लिअर आहे की माझ्या पूर्ण आयुष्याचं ध्येय हे भारताला औद्योगिक आणि आर्थिक स्वायत्तता मिळवणं आणि मिळवून देणं एवढंच आहे. आणि त्या दृष्टीनेच वालचंद हिराचंदांनी त्यांच्या आयुष्याचे पूर्ण घटनाक्रम जर आपण अभ्यासला तर लक्षात येतं की ह्या माणसांनी पूर्ण वेळ त्याचाच विचार करत गेला. मागच्याच आपण जिथे थांबलो तिथे रावळगाव शुगर फार्म नावाची कंपनी चालू आहे. तिथे आपण बघितलं की खूप सारं एक 7 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रचंड प्रमाणात बदल घडवून आणले त्यांनी. पण वालचंद हिराचंदांच्या डोक्यात त्यावेळेसच होतं की आपल्याला एक शुगर फॅक्टरी पुरणार नाही, आपल्याला 2 शुगर फॅक्टऱ्या पाहिजेत. आणि हे त्यांच्या मनात असल्यामुळे ते त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालूच होते. म्हणजे 1934 साली जेव्हा रावळगाव शुगर फार्म चालू झाली त्यावेळेसच त्यांच्या मनात असल्यामुळे त्यांनी त्या दृष्टीने पावलं उचलली. आणि ते मूळचे सोलापूरचे, मग त्या आजूबाजूला कुठे जमीन आहे का वगैरे असं ते बघत होते. तर त्यावेळेस पुण्यात एक ढाणूकर नावाचे सद्गृहस्थ होते की ज्यांच्याकडे कळम नावाच्या जागी खूप सारी जमीन भाडेपट्टीवर उपलब्ध होती. तर त्यांनी वालचंदांना विचारलं, तुला बघायची तर तू माझी जमीन का नाही बघत? म्हणून कळम नावाच्या जागी, म्हणजे जी साधारण त्या काळी आणि आजही भिगवणपासून 40 ते 42 मैलांच्या अंतरावरती आहे, अशा जागी वालचंद शेठजी पोचले. अतिशय उजाड रान, म्हणजे 2020 साली गेलात तरी अजूनही उजाड रान म्हणावं इतका तिथे पाऊस कमी आहे. त्यावेळेस काय असेल विचार करा. आणि ढाणूकरांनी ऑफर दिलेली आहे की बघ माझ्याकडे ही भाडेपट्टीवर असलेली जमीन आहे, तुला बघायची तर तू बघ, तुला घ्यायची तर तू घे. विजनरी कशाला म्हणतात ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे वालचंद शेठजी आहेत. ह्याचं आपल्याला द्योतक हे वालचंद इंडस्ट्रीज लिमिटेडमधून मिळतं. अजून ह्या कंपनीचं नाव वालचंद इंडस्ट्रीज लिमिटेड झालेलं नाही, पण आपल्याला दुसरी शुगर फॅक्टरी करायची आहे हे माहिती असल्यामुळेच मागच्या सेशनमध्ये आपण जेव्हा त्यांच्या वेगवेगळ्या कंपन्यांविषयी बोललो त्यावेळेस आपण एक मार्शलंड प्राइस नावाच्या कंपनीविषयी बोललो. तर ही मार्शलंड प्राइस नावाची कंपनी ह्याच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल करून हिला शुगर मॅन्युफॅक्चरिंगची परवानगी देण्यात यावी हे ऑलरेडी त्यांनी त्यांच्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये मांडून त्यावेळच्या शेअरहोल्डर्सकडनं अप्रुव्हल मिळवून ठेवलं होतं. आणि कळमला जेव्हा वालचंद शेठजी पोचले तेव्हा त्यांनी ती जमीन बघितली. ती भाडेपट्टीवरची जमीन त्यांनी स्वतःकडे घ्यायचं ठरवलं आणि तिथे एक आदर्श वसाहत निर्माण केली गेली. आणि त्या वसाहतीचा जो साक्षीदार आहे, इन्क्लुडिंग पिनाक कुलकर्णी, की जो त्या वसाहतीचा साक्षीदार आहे, आज सुद्धा आपल्याला आश्चर्य वाटेल इतक्या सुविधा त्या काळी त्यांनी निर्माण केल्या. म्हणजे शुगर एक लक्षात घेऊया की जर 21व्या शतकामध्ये एखादा कारखानदार एखादी जमीन मागायला आला तर शेतकऱ्यांना जी भीती वाटत असेल ती 100 वर्षापूर्वी तर नक्कीच जास्त वाटत असणार. आणि हा माणूस जेव्हा तिथे गेलाय तेव्हा तिथल्या लोकांच्या मनामध्ये असं नॅचरली येणं म्हणजे इट्स स्वाभाविक आहे
की माझ्या जमिनीचा आता हा माणूस कारखानदार आहे म्हणजे इंडस्ट्री उभं करणार म्हणजे आमचा रोजगार जाणार का, आमची शेती जाणार का. वन ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट मॉडेल ऑफ ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रीयल सिंक्रोनायझेशन, की हे दोन्हीही गोष्टी एकत्र उभ्या राहू शकतात आणि प्रगती मिळवून देऊ शकतात दोघांनाही, कारखानदाराला पण आणि शेतकऱ्याला पण. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण वालचंद शेट्टी. म्हणजे त्यांचा एक रेफरन्स आहे की जो अभ्यासताना माझ्या लक्षात आला, की तिथल्या 62 शेतकऱ्यांनी लिहून दिलेलं एक पत्रक आहे वालचंद शेट्टींच्या 62व्या वाढदिवसाला. त्यामध्ये त्यांनी हे नमूद केलं की जेव्हा हा माणूस इथे पहिल्यांदा आला तेव्हा आम्हाला प्रचंड भीती वाटली की आता गेली आपली जमीन, हा बळकावणार आणि इथे काहीतरी फॅक्टरी टाकणार. पण आज आम्हाला लक्षात आलं की ह्या माणसांनी आम्हाला जेवढी प्रॉस्पेरिटी आणून दिली तेवढी कुठल्याच कारखानदारांनी कदाचित कोणाच्याच आयुष्यात आणून दिली नसेल. म्हणजे नुसतं ऊस उत्पादन आणि मग त्याच्यापासून साखर हा मुख्य हेतू नाही आहे. मुख्य हेतू असा आहे की सर्वांगीण विकास, आणि वालचंद शेट्टींनी तो घडवून आणला. म्हणजे वालचंद नगर ही एक आदर्श वसाहत निर्माण नॅचरली. म्हणजे असं नाही आहे की वालचंद शेट्टी 24/7 फक्त वालचंद नगरमध्येच होते किंवा त्या काळी त्याला कळम म्हणायचे, कळमलाच होते, तसं नाही आहे. त्यांचे इतर व्यवसाय आहेत, इतर उद्योग आहेत. वालचंद शेट्टींकडनं शिकण्यासारखी सगळ्यात चांगली गोष्ट कोणती असेल तर माणसांची पारख. म्हणजे कळमला त्या काळी त्यांचे आतेभाऊ आणि जवळचे मित्र अमिचंद आणि त्यावेळेसचे त्यांचे एक शोधून निर्माण केलेलं रत्न माडगे नावाचं, ह्या दोघांवर पूर्णपणे भिस्त आहे. आणि हे दोघं अतिशय उत्तम काम करतात. म्हणजे कळमला जेव्हा वालचंद शेट्टी पहिल्यांदा गेले तेव्हा त्या कळमच्याच एका शेतकरी, वाघ नावाचे एक शेतकरी आहेत, त्यांचाच त्यातल्या त्यात जास्त शिकलेला मुलगा, त्याला आपण आपलं पहिला म्हणजे मार्सलंड प्राइस जेव्हा कळमला गेली आणि तिथे जेव्हा शेतकऱ्यांशी काम करून आता आपल्याला साखर कारखाना उभा करायचा असं ठरलं, तेव्हा हे वाघांचे सुपुत्र की जे त्यातल्या त्यात शिक्षित होते, हा पहिला एम्प्लॉय त्या कंपनीचा प्रॅक्टिकली. आणि असं ते काम चाललं. मग सुपरवायझर नेमले गेले, अकाउंटंट नेमले गेले. मग वालचंद शेट्टींच्या असं लक्षात आलं की ह्या पर्टिक्युलर कळम नावाच्या गावाच्या बाजूनी जी नदी चालली आहे तिच्या दोन्ही बाजूला जी गावं आहेत, तिथे 8 गावं आहेत, ते 8 गावांची जमीन पण आपल्याला मिळायला पाहिजे, तरच इथं सुजलाम सुफलाम होऊ शकणार आहे. मग अशी एक एक करत करत 17,000 एकर जमीन वालचंद शेट्टींनी त्या काळी उभी केली. आणि त्यावेळेस तिथे जे नंदनवन फुलवलं गेलं त्याचा एक भव्य दृष्टिकोन होता. दृष्टिकोन हा फक्त नव्हता की शेतकऱ्यांनी शेती करावी, आम्हाला ऊस द्यावा, आम्ही कारखानदार आहोत, आम्ही त्यांना ऊसाचे पैसे देऊ आणि मग विषय मिटला. हेतू असा होता की आपण ह्या सगळ्यांना घेऊन वरती कसे येऊ. मग आदर्श वसाहत उभी करायची म्हणजे काय करायची. तुम्हाला आश्चर्य वाटेल की किर्लोस्करवाडी हे बहुतेक त्याच्या अगोदरचं एकमेव होतं. म्हणजे वालचंद शेट्टींनी रावळगाव आणि कळम ह्या 2 जागेवर जी आदर्श वसाहत निर्माण केली, त्याच्या आधी कदाचित फक्त किर्लोस्करवाडी पण एका छोट्या स्वरूपात एक आदर्श काय त्याला म्हणतात इंडस्ट्रीयल टाउन म्हणता येईल एवढंच होतं. पण वालचंदनगरचा जेव्हा वालचंद शेट्टींनी विचार केला तेव्हा सगळ्या बाजूने विचार केला. म्हणजे 2-3 उदाहरणं देतो म्हणजे लक्षात येईल. साखर उत्पादन तर केलंच आहे, म्हणजे दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम, त्याच्याकरताच व्यवसाय आहे हा. पण विचार कसा केला, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एक कळम नावाची जागा जी आहे ती अतिशय ओसाड आहे, तिथे पाण्याचा प्रॉब्लेम येणार आहे. थंडीत प्रचंड थंडी पडते, उन्हाळ्यात पाणीच नाही आहे. म्हणजे आपल्याला तिथे काहीतरी करून लोकांची जमीन पाण्याखाली आणणं गरजेचं आहे, त्याच्याकरता आपल्याला पैसे लागणार. एक. दुसरं, शेतातून माल जर आपल्या कारखान्यावर आणायचा असेल तर त्या काळी विचार करा बैलगाड्या कशा असतील, तर वेळ वाया जाणार. मग आपण रेल्वे रुळाने आणली तर. रावळगावला तो आपण प्रयोग यशस्वी केलेला आहे, मग इथे तो प्रयोग केला तर. तिसरं, सगळ्यात जवळचं स्टेशन कळमपासून आहे भिगवण. भिगवण आहे 42 मैलांवर. मग 42 मैल अंतर, एक तुम्हाला रेफरन्स कळावा म्हणून सांगतो, जेव्हा विक्रम साराभाई म्हणजे ज्यांना आपण इस्रोमुळे ओळखतो, म्हणजे ती खरं त्यांची ओळख खूप मोठी आहे पण ती वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये, विक्रम साराभाई जेव्हा साराभाई केमिकल्स भारतात चालवायचे तेव्हा बडोदा अहमदाबाद रस्ताच नव्हता. सो ही बिकेम व्हेरी हॅपी वेन अ रोड वॉज क्रिएटेड. विचार करा, भिगवण म्हणजे बडोदा अहमदाबाद हे त्या मानाने त्या काळी सुद्धा प्रगत असावेत किंवा इंडस्ट्रीयल झोन्स असावेत, टाउन्स असावेत. बडोद्याला त्या काळी त्यांचे राजे राहत होते, गायकवाड. इथे तर कळम नावाचं गाव आहे आणि भिगवण नावाचं गाव आहे. मग ह्यांची तर दुरावस्था काय असेल. त्या काळी वालचंद शेट्टींनी भिगवण ते वालचंद नगर
म्हणजे आजचं वालचंदनगर त्या काळचं कळंब हा 42 मैलांचा अंतर असलेला रेल्वे ट्रॅकच बांधण्याचं काम हाती घेतलं. अर्थातच एक लक्षात घेऊया, त्याकाळी इंग्रज सरकार आहे, दे आर नॉट गोइंग टू कोऑपरेट विथ एव्हरीथिंग दॅट वालचंद शेटजी प्रपोजेस. त्या नॅचरली त्यांना विरोध होणार आहे. हे म्हणजे माझ्यासारखा माणूस जेव्हा आज त्या रस्त्यावरून जातो, आता तर आपण सगळे नवीन हायवेने जातो, पण जुन्या रस्त्याने जे लोक जातात त्यांना अजूनही भिगवणचा पूल आठवतो. का आठवतो? कारण तो पूलच नव्हता. हा पूल आपल्या वालचंद शेटजींच्या प्रयत्नांनी आणि माडगे साहेबांच्या कर्तृत्वानी बांधला गेला. आणि रेकॉर्ड टाइम मध्ये 14 महिन्याच्या रेकॉर्ड टाइम मध्ये अख्खा रेल्वेचं नेटवर्क उभं केलं. असे ते उपक्रम आहेत. म्हणजे वालचंद शेटजींनी कळंबला नुसती शेती आणि मग शेतकऱ्याकडनं ऊस घ्यायचा आणि मग आपण प्रोड्यूस करायचा आणि त्याची साखर बनवायची एवढा छोटा उद्देश ठेवून कळंब नावाचं गाव डेव्हलपच नाही केलं. आदर्श वसाहत पाहिजे. म्हणजे कशी पाहिजे? तर वेगवेगळ्या श्रेणीच्या लोकांकरता राहण्याकरता पक्की घरं पाहिजेत. ती पक्की घरं बांधताना श्रेण्यांचा विचार व्हायला पाहिजे. म्हणजे एखादा जनरल मॅनेजर असेल, एखादा कारकून असेल, एखादा वर्कर असेल, मग त्यांच्याकरता राहण्याची सोय व्हायला पाहिजे. मग ती सोय पक्क बांधकाम पाहिजे. हे त्या काळी विचार करून बांधले गेलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे कळंब नावाच्या गावी सुबत्ता कशाला म्हणतात हे त्या काळी लोकांना अनुभवता आलं की मी शेतकरी असेल तर मला पूर्णपणे सहकार्य आहे कारखान्याचं. कारखाना माझे पैसे वेळेत देतो. म्हणजे आपल्याला जो नॉर्मली शेतकरी जर मी असेल तर जो प्रश्न असतो की कारखान्याला मी ऊस तर दिला पण मला ऊसाचे पैसे कधी मिळणार, हा विषयच नाही. तुम्ही ज्या कारखान्याला ऊस देताय त्या कारखान्याचा तुमच्या शेतीवर पण नजर आहे, ताबा आहे. त्यामुळे ऊसाची क्वालिटी चांगली असणार आहे. म्हणजे कारखाना जो ऊस प्रोसेस करणार आहे त्या ऊसाच्या प्रोसेसिंग करता क्वालिटी ऑफ शुगर केन चांगलाच येणार आहे. म्हणजे उत्पादन पण चांगलं येणार आहे. जेवढं उत्पादन चांगलं तेवढा कारखाना चांगला चालणार. कारखाना जेवढा चांगला चालणार तेवढ्या सोयी सुविधा वाढणार. म्हणजे कळंब नावाच्या गावी त्या काळी सुद्धा फक्त 2000ची वसाहत असताना 20,000 लोकांना पुरेल एवढं रिक्रिएशनल गोष्टी क्रिएट केल्या गेल्या. म्हणजे तुम्हाला तिथलं ग्राउंड अतिशय मोठं आहे. म्हणजे इतकं मोठं आहे की एखादी इंटरनॅशनल क्रिकेटची मॅच करावी का काय, इतकं मोठं आहे. म्हणजे बाकीच्या तर सगळ्या गोष्टी आहेत. वाचनालय आहे तुम्हाला तिथे, तुम्हाला खेळाच्या सगळ्या सुविधा त्या काळी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. म्हणजे वालचंद शेटजींचं दूरदृष्टी किती कळंबच्या बाबतीत की एक आदर्श वसाहत निर्माण करण्याकरता लागणाऱ्या सर्व गोष्टी किती बारीक सारीक लक्ष एखाद्या उद्योजकांनी स्वतःच्या माणसांकरता द्यावं की तिथे काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराला रोज संध्याकाळी घरी जाताना पावशेर ज्वारी आणि छटाकभर डाळ रोजच्या रोज मिळेल. ह्याचा का वापर केला गेला? तर गहू, तांदूळ, ज्वारी ही जे काही स्टेपल्स आहेत यांचे दर वर खाली होत असतात आणि हे वर खाली होणाऱ्या दरांचा फटका आपल्या कामगारांना होऊ नये म्हणून ही रोजची सोय. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की डॉक्टर कुरियन जे आहेत अमूलचे, अमूलमध्ये पण त्यांनी ती सोय करून दिली होती की प्रत्येक कामगाराला रोज घरी जाताना तिथे मिळत नव्हतं पण त्याला रोज अर्धा लिटर दूध तिथे काम करणाऱ्या प्रत्येकाला मिळायचं. वालचंद शेटजींनी डॉक्टर कुरियनांच्या अगोदरी प्रथा पाडून दिली वालचंदनगरमध्ये. तुम्हाला सहकारी पतसंस्था उपलब्ध आहे. तुम्हाला तिथे रेशनवर जे सामान आज आपण घेतो तशी पतसंस्था त्यावेळेस उत्पन्न करून दिलेली आहे. तर ही आदर्श वसाहत वालचंदनगरची, वालचंदनगर हे नाव खूप नंतर पडलं, त्याचं नाव कळंबच राहिलं. पण वालचंद शेटजींच्या 62व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कळंबचं नाव वालचंदनगर झालं आणि आज आपण त्या कंपनीला किंवा त्या जागेला वालचंदनगर नावाने ओळखतो. आणि एक लक्षात घेण्यासारखं आहे की भारतातला एक उद्योजक, मी मागच्याच वेळेस तुम्हाला म्हणलं की जावा आणि मॉरिशस सारख्या 2 छोट्या बेटांवर भारत देश त्याच्या साखरेकरता अवलंबून होता. म्हणजे पूर्णपणे आपले इम्पोर्ट्स व्हायचे ते जावा आणि मॉरिशसवरून. ह्या माणसांनी त्याला छेद दिलाय. म्हणजे त्या काळी भारतामध्ये एक फक्त शुगर फॅक्टरी होती बेलापूरची, नंतर आवळगावची झाली आणि आता वालचंद शेटजींनी कळंबला एक शुगर फॅक्टरी चालू केली आणि त्याचं प्रोडक्शन खूप वाढत गेलं वगैरे. हा भाग वेगळाच आहे, म्हणजे तो चर्चेचा विषयच नाहीये. एक भारतीय माणूस एवढं सगळं काम करतोय. नॅचरली स्पीकिंग ब्रिटिश सरकार काय त्यांना मदत करणार नाहीये किंवा त्या काळचे जे कोणी इम्पोर्टर्स असतील ते लोक ह्यांना काय फार मदत करणार नाहीये. म्हणजे इतका गदारोळ की मार्शलंड प्राइस ह्या कंपनीचं नाव मार्शलंड प्राइस आहे, ह्या कंपनीचं नाव इंग्लिश आहे, म्हणजे ही भारतीय कंपनी नाही असाही त्यावेळेस सगळीकडे प्रचार करण्यात आला. मग जेव्हा असा प्रचार करण्यात आला पण ही कंपनी तर पूर्णपणे भारतीय आहे ना, कारण वालचंद शेटजींची कंपनी आहे.
म्हणून मार्कलँड प्राइस ह्या कंपनीचं नाव 1944 साली वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड असं बदलण्यात आलं. आणि आज आपण जिला वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणून ओळखतो, ही ती वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड आदर्श वसाहत ज्यांनी निर्माण करून दाखवली. आणि इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन कॅन गो हँड इन हँड विथ फार्मर्स, हे ज्या माणसांनी भारतात, आणि प्रोबॅबली एकमेव भारतीय की ज्यांनी स्वतःच्या खिशातून लाखो रुपये खर्च करून ही वसाहत उभी केली आणि ही कंपनी उभी केली. आणि वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडचा नंतरचा इतिहास पण खूप छानच आहे. म्हणजे जवळजवळ 1980च्या दशकापर्यंतचा जो त्यांचा कालक्रमण केलेला आहे ते प्रचंडच आहे. म्हणजे यू नेम इट, आणि त्या कंपनीने ते काम केले. अर्थात ते आज आपल्या सेशनचा भाग नाहीये, पण वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी 1944 साली नामांतरण झाल्यानंतर झाली. त्याच्या अगोदर त्याचं नाव मार्कलँड प्राइसच होतं. म्हणजे एकीकडे रावळगाव शुगर फार्म, एकीकडे वालचंदनगर, दोन्हीही ठिकाणी फक्त आपण शुगर प्रोड्यूस करतोय आणि विकतोय नाही, आपण तिथे इतर उद्योग पण करतोय. म्हणजे जसं आपण मागच्या वेळेस रावळगावचं बघितलं तसं इथेही आहे. इथे वनस्पती तूप बनवण्याचा उपक्रम चालू आहे. काही दिवसांनी डिस्टिलरी चालू केली आहे, कारण वालचंद शेटजींची दूरदृष्टी आणि आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटचा अभ्यास प्रचंड आहे. जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर चालू झालं तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं की डिस्टिलरीला डिमांड येईल, कारण स्पिरिटला डिमांड येईल. म्हणून त्यांनी डिस्टिलरी चालू केली आणि रेकॉर्ड टाईममध्ये, म्हणजे 2 महिन्यात अख्खी डिस्टिलरी उभी केली, 4 महिन्यात प्रोडक्शन चालू झालं. म्हणजे वालचंद शेटजींच्या प्रोजेक्टचा जर टाईमलाईनचा आपण सगळ्यांनी अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की म्हणजे आपण 21व्या शतकात ज्या टाईमलाईन्स बोलतोय त्याच्या कदाचित 10% किंवा 20% टाईमलाईन्समध्ये विदाऊट कम्प्युटर, विदाऊट सॉफ्टवेअर्स हा माणूस स्वतःच्या उपलब्ध मनुष्यबळाला घेऊन प्रोजेक्ट्स पूर्ण करत होता. म्हणजे जस्ट टू गिव्ह एन एक्झाम्पल, मगाशी मी भिगवणच्या पुलाचं तुम्हाला सांगितलं. भिगवणचा पूल रेकॉर्ड टाईममध्ये निर्माण झाला आणि 42 मैलाचं अंतर फक्त 14 महिन्यामध्ये पूर्ण लेडाऊन झालं. म्हणजे 28 दिवसात तर पूल बांधून तयार आहे. सो वालचंद शेटजींकडून ते प्रचंड शिकण्यासारखं आहे की कोणत्याही गोष्टीला ध्यास घेतला तर ती पूर्णत्वाला न्यायली पाहिजे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे स्वतःचं मनुष्यबळ आपल्याला अतिशय सचोटीने निवडता आलं पाहिजे, आणि एकदा निवडलं की त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला गेला पाहिजे. म्हणजे वालचंदनगरच्या इतिहासात तर सांगण्यासारखी प्रचंड नावं आहेत. म्हणजे अमिचंद मी तुम्हाला म्हटलं, कारण अमिचंद हा त्यांचा आत्तेभाऊ पण आहे. माडगे साहेब आहेत, गुमास्ते म्हणून एक होते. 47 साली JP मुखर्जी म्हणून जॉईन झाले. या माणसांनी तर वालचंदनगरला एक वेगळ्याच लेवलला नेऊन ठेवलं. वालचंद शेटजींच्या आयुष्यामध्ये खूप सारी माणसं येऊन गेली, पण त्यातली ही 3-4 अतिशय कर्तृत्वान होती. आणि गुलाबचंद की ज्यांनी वालचंद असताना हे सगळं सांभाळलं आणि वालचंद शेटजींच्या पश्चात सुद्धा सांभाळलं, हा त्यांचा भाऊच होता. म्हणजे मनुष्य निर्बळ आणि त्यांची पारख ही किती महत्वाची आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे वालचंद शेटजी आहेत. आता एकीकडे बघा, ती हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, बॉम्बे कन्स्ट्रक्शन आहे, ऑल इंडिया कन्स्ट्रक्शन आहे, इंडियन ह्युम पाईप आपली चालूच आहे. ते सगळं असताना मार्कलँड प्राइस, मग मार्कलँड प्राइसमधनंच आपण आता वालचंदनगरला आलेलो आहोत. तिकडे रावळगाव शुगर फार्म चालू आहे. कॉन्फेक्शनरी 1948 साली चालू करायची आणि झाली आहे. म्हणजे एवढा सगळा या माणसाचा व्याप असताना ती सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी पण चालवत आहेत ना. आणि ती तर भारताच्या इतिहासात दैदिप्यमान गोष्ट आहे. म्हणजे आज सुद्धा भारतीय नौकायदान दिन जो साजरा केला जातो तो 5 एप्रिलला साजरा केला जातो. ह्याचं कारण काय आहे? कारण 5 एप्रिल 1919ला पूर्णपणे भारतीय जहाज भारताच्या इतिहासात पहिल्यांदी भारतातून इंग्लंडला रवाना झालं, सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनीचं. म्हणजे आज सुद्धा आपण जो भारतीय नौकायदान दिन साजरा करतो तो वालचंद शेटजींनी चालू केलेल्या सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनीचं जहाज 5 एप्रिलला पहिल्यांदा गेलं त्याच्यामुळे. आता हा वालचंद शेटजींचा आय डोंट थिंक विल एव्हर फाइंड अ मॅच टू हिज विजन. म्हणजे रिअली स्पीकिंग, म्हणजे माझ्या सुदैवाने मी जमशेदजी टाटांचा पण एवढ्याच तन्मयतेने अभ्यास केलेला आहे किंवा करत असतो. पण वालचंद शेटजींच्या इतकी धडाडी असलेला माणूस भारताच्या औद्योगिक इतिहासात म्हणजे क्रांतिकारकच म्हणायला लागेल या माणसाने, म्हणजे दुसरा शब्दच नाहीये. बघा, आपण जहाज वाहतुकीचा धंदा चालू केलाय, आपल्याला ते इंग्रज एवढा त्रास देत आहे, तो इंचकेप एवढा त्रास देतोय, पण हे असताना ह्या माणसाच्या डोक्यात येतं आपण शिप बिल्डिंग का नाही करायची. भारताने फक्त जहाजातनं माणसांची आणि सामानाची वाहतुकीचाच का बिझनेस करायचा, आपली जहाजं आपण का नाही बांधायची.
आणि 18व्या शतकापर्यंत खरोखरीच भारत हा देश जहाज बांधणीच्या विषयामध्ये अग्रेसर होता. इंग्रजांच्या अधिपत्याखाली आल्यानंतर हळूहळू हा बिझनेस इंग्रजांनी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये नेल्यामुळे भारतात तो फारसा राहिला नसावा. मग आपणच का नाही करायचा, म्हणून ह्या माणसाने 1921 सालीच विचार केला. पण त्या काळी नॅचरली काही घटना घडल्या की ज्याच्यामुळे तो बिझनेस पुढे नेण्याचं राहिलं. पण त्यांच्या डोक्यात आहे ना हा बिझनेस. आणि 1935 साली ही रिस्टार्ट्स दॅट थिंकिंग की आपण जहाज बांधणी भारतात का करायची नाही. मग परत एकदा तो उपक्रम चालू होतो. आणि आज आपल्याला जे हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड नावाची कंपनी दिसते, तिचा बेस, तिचं फाउंडेशन भारताच्या इतिहासातली कदाचित पहिली शिपबिल्डिंग कंपनी गेल्या शतकातली ही वालचंद शेट्टींनी चालू आहे. त्यांचा प्रचंड दूरदृष्टिकोन आहे की भारताचं आरमार हे भारतीयांच्याच हातात असलं पाहिजे. भारताच्या आजूबाजूला, भारताला तिन्ही बाजूनी समुद्र आहे, मग समुद्र वाहतूक भारतीयांच्या अधिपत्याखाली का नाही, भारतीय तंत्रज्ञ त्या क्षेत्रात का नाहीत, भारतीय जहाजं त्या क्षेत्रात का नाहीत. आणि मग माझ्या आयुष्यामध्ये माझं सगळ्यात मोठं योगदान काय राहील, तर मी भारताला भारताच्या करता भारतीय लोकांनी निर्माण केलेलं आणि भारतीय लोकांनी मेंटेन केलेलं जहाज आणि जहाजाचा व्यवसाय देऊ इच्छितो. आणि अशातून त्यांनी उपक्रम चालू केला की आता जहाज बांधणीचं चालू कर. आणि प्लीज अंडरस्टँड, म्हणजे ब्रिटिश लोक काही झोपलेले नाही आहेत, ब्रिटिश लोकांना काही वालचंद शेट्टींना सगळंच ताब्यात द्यायचं नाही आहे, म्हणजे तिकडे त्यांना खूप सारे त्रास देणारच आहेत, हे आपण गृहीतच धरून चर्चा केली पाहिजे. अशा ह्याच्यात ह्यांनी बॉम्बे पोर्ट ट्रस्टकडे गेले. मग ते म्हणले आमच्याकडे जागा नाही आहे तुम्हाला द्यायला. मग ते कलकत्त्याला गेले, तिथे ॲक्च्युली जागा रिकामी होती, पण त्या माणसाला, इंडियन माणसाला ती द्यायची नव्हती. मग असं शोधत शोधत ते विशाखापट्टणमला पोहोचले. आणि 1939 सालची गोष्ट. विशाखापट्टणमला मात्र त्यांना खूप मोठी जागा मिळाली. आणि मग त्यांनी विचार केला आपण शिप बिल्डिंगचा कारखाना इथेच चालू करायचा. आता आपण त्याच्या आर्थिक बाबींमध्ये फार उहापोह करूया नको, पण शिप बांधणी करायची म्हणजे काही एखादी छोटी गोष्ट नाही आहे. त्याला बऱ्याच गोष्टी लागणार आहेत. तुम्हाला ते जहाज कुठे उभं करायचं आहे, कुठे बांधायचं आहे, त्याच्याकरता लागणारे बेज आहेत, कन्स्ट्रक्शन आहे, हे सगळंच आहे. आणि जहाज बांधणीचा व्यवसाय हा काही कमी पैशात होणारा व्यवसाय नाही आहे. आणि तुम्हाला त्यावेळेचं सरकार मदत करणारच नाही, हे लक्षात घेऊया. तरी सुद्धा ह्या माणसांनी कोणत्याही प्रकारे माघार घेतलेली नाही. म्हणजे वालचंद शेट्टींच्या विषयी भरभरून जे बोललं जातं त्यांच्या कर्तृत्वाविषयी, तुम्ही कुठेही इतिहासात वाचा, भारतीय उद्योजकांच्या नावांमध्ये वालचंद शेट्टींविषयी का भरभरून बोललं जातं, कारण एवढं धाडस कोणी करूच इच्छित नाही ना. एकीकडे ते सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी चालवताना आपल्याला ब्रिटिशर लोकांनी आपल्या असलेल्या कॉम्पिटिटर्सनी नाके न आणले, पण त्यांच्यावर आपण उपाययोजना करून आता शिप बांधणीकडे आलो. आणि जहाज बांधणीचा उपक्रम जेव्हा चालू केला तेव्हा पैशांची तरतूद करणं गरजेचं आहे. असं ते सगळं चालू असताना जहाज बांधणीचा व्यवसाय चालू असताना नॅचरली स्पीकिंग अपेक्षा आहे की गव्हर्नमेंटने आपल्याला ऑर्डर्स द्याव्यात, पण गव्हर्नमेंट्स आपल्याला ऑर्डर्स देत नाही आहे. आणि असं असताना सुद्धा आपण आपला उपक्रम चालू ठेवला आहे. आणि दुर्दैवाने सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये एक ब्रिटिश जहाज जॅपनीज बॉम्बच्या भीतीने, म्हणजे जॅपनीजनी जेव्हा बॉम्बिंग केलं तेव्हा त्यापासून वाचण्याकरता विशाखापट्टणमलाच घुसलं की जिथे आपलं शिप बिल्डिंग चालू आहे. आणि नॅचरली स्पीकिंग ते तिथे घुसलं आणि वरनं जॅपनीजनी बॉम्बिंग केलेलं आहे. सो नाव द गव्हर्नमेंट इमिडिएटली टेक्स दिस अपॉर्च्युनिटी टू टेल वालचंद शेट्टी की आता तुम्ही तुमचा इथनं उपक्रम हलवा आणि ताबडतोब मुंबईला, कारण तिथे सुरक्षित नाही आहे तो. आता वालचंद शेट्टींच्या समोर खूप मोठा प्रश्न आहे. तसं बघायला गेलं तर म्हणजे आजची जी गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स नावाची जी कंपनी आहे, GRAC पब्लिकली लिस्टेड कंपनी आहे, ती 104 वर्ष जुनी आहे. म्हणजे ती त्या काळी अस्तित्वात होती. ती कलकत्त्यात आहे. म्हणजे विशाखापट्टणम आणि कलकत्ता असं काय अंतर आहे, पण गव्हर्नमेंटनी ती स्वतःची होती, ती ब्रिटिश लोकांची, म्हणजे ती ब्रिटिश गव्हर्नमेंटची कंपनी आहे. त्यात तिला हलवायला नाही सांगितलं, वालचंद शेट्टींना म्हणले तुम्ही इथनं हला. आणि वालचंद शेट्टींना अख्खं विशाखापट्टणमहून सगळं उचलून मुंबईला माझगावला आणावं लागलं. आणि लोकांच्या तोंडात बोटं घालावी लागली. इतक्या पटकन त्यांनी 3 महिन्यात, विदिन 3 months त्यांनी अख्खा सेटअप इकडे केला आणि जहाज दुरुस्तीचा उपक्रम चालू केला. आणि अशा पद्धतीनं इकडे जेव्हा त्यांनी तो व्यवसाय चालू केला, तो व्यवसाय जवळजवळ 46-47 सालापर्यंत इथेच राहिला. कारण तर तो सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये नॅचरली स्पीकिंग शिप बिल्डिंगचा प्रश्नच आला नाही, कारण गव्हर्नमेंट तुम्हाला परवानगीच देणार नाही. रादर उलट आहे, सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनीच्या 19 पैकी 16 जहाजं आपल्याला त्यावेळेस वॉरमध्ये द्यावी लागली आहेत. मग
जहाज बांधणीपेक्षा जहाज मेंटेनन्सचा बिझनेस केला गेला. आणि मग तो बिझनेस साधारणपणे सेकंड वर्ल्ड वॉर नंतर मग वालचंद शेट्टींच्या लक्षात आलं की दिस इज द राईट टाइम टू नाव पुश माय अजेंडा. आता जहाज बांधणीला कोणी विरोध करणार नाही असं करून त्यांनी तो परत विशाखापट्टणमला नेला. आणि मग तिथे तो व्यवसाय चालू झाला. तो व्यवसाय चालू झाल्यानंतर नॅचरली स्पीकिंग आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यानंतर असं लक्षात आलं की शिप बिल्डिंग, आणि तेही असं शिप बिल्डिंग, कारण नुसतंच आपण प्रवासी जहाजं बांधत नाही आहे, आपण डिफेन्स करता लागणारी, आर्मी करता लागणारी, नेव्ही करता लागणारी जहाजं बांधतो. आणि कोणतेही शिप बिल्डिंगचं काम एक प्रायव्हेट कंपनी करू शकणार नाही हे लक्षात आलं. आणि मग त्यावेळेस भारताने एक हिंदुस्तान शिप बिल्डिंग कॉर्पोरेशन म्हणून गव्हर्नमेंटनीच एक नवीन संस्था चालू केली. आणि मग ही जी आपल्या वालचंद शेट्टींनी चालू केलेली होती ती कंपनी त्या हिंदुस्तान शिप बिल्डिंग कॉर्पोरेशन बरोबर मर्ज झाली. नॅचरली स्पीकिंग सिंधियाच्या काही लोकांना संचालक मंडळावर ठेवण्यात आलं. आणि मग ती कंपनी हळूहळू आज तुम्हाला जी दिसते आणि मला जी दिसते हिंदुस्तान शिप बिल्डिंग कॉर्पोरेशन, की जी आज शिपयार्ड लिमिटेड झाली. HSL नावाची जी कंपनी आज अस्तित्वात आहे, जी आजसुद्धा आपल्या देशाकरता बऱ्याच गोष्टी करते, ती वालचंद शेटजींनी राष्ट्र अर्पण केली. म्हणजे मला खूप वेळा असं वाटतं की व्यावसायिक माणूस व्यवसाय चालू करतो आणि मग काही दिवसानंतर त्याला तो व्यवसाय देशाकरता अर्पण करायचा असतो. तिथे कोणतीच हायगाई करायची नसते. म्हणजे एक वेळ अशी आली आहे की वालचंद शेट्टींच्या लक्षात आलं की ही कंपनी आता आपण चालवणं शक्य नाही. कारण एक लक्षात घेऊया, म्हणजे मला खूप वेळा असं वाटतं की वालचंद शेट्टींचं ह्यामध्ये वय काय हे आपण कोणीच लक्षात घेत नाही. हा माणूस 70ला आलाय आणि तो हे सगळे व्यवसाय अजूनही चालवतोय. आणि मग ती जी HSL नावाची जी कंपनी आज आपण बघतोय ती कंपनी ॲक्च्युली चालू केली होती सिंधियाने. म्हणजे त्यावेळेस वालचंद शेट्टींनी चालू केली ती कंपनी, सक्सेसफुली रन केली आणि ती नंतर राष्ट्र अर्पण केली. अशीच राष्ट्र अर्पण केलेली आणखीन एक कंपनी आहे जी आज आपण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नावाने ओळखतो. HALची सुरुवात वालचंद शेट्टींनी केलेली आणि ती पण त्यांनी राष्ट्र अर्पण केली. म्हणजे माणूस विजनरी किती पाहिजे. म्हणजे आय कॅनॉट इमॅजिन समवन बिंग सो विजनरी. मी ऑलरेडी आता शिप बिल्डिंगमध्ये आहे, मी जहाज व्यवसायात आहे, मी कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आहे, मी रेल्वेचं सगळी कामं आत्ता करतोच आहे. हे सगळं करत असताना मला शुगर करता मी बरंच काम केलेलं आहे. आणि आज आपण म्हणतो की शेतकऱ्यांना साखरेचा एक मिनिमम रेट मिळाला पाहिजे ह्याच्याकरता संघटना काम करतायत. पण भारताच्या इतिहासात पहिल्यांदा हे काम वालचंद शेट्टींनी केलं आणि त्या काळी 20 कोटी रुपयांचे इम्पोर्ट्स वाचवले. म्हणजे त्यावेळेचं परकीय चलन तेवढ्याने वाचलं भारताचं. हे सगळं मी करतोय आणि त्याच्यामध्ये हे शिप बिल्डिंग पण माझ्या डोक्यात आलंय म्हणून मी शिप बिल्डिंग पण करतोय. दिस इज ओनली टू मेक इंडिया स्ट्रॉंगर. मग हे सगळं करत असताना विमान हा जो व्यवसाय आहे हा पण आपण करायला पाहिजे का. तर योगायोग, म्हणजे इफ अ पर्सन पुट्स 1 foot फॉरवर्ड देन लाईफ ॲक्च्युली हेल्प्स हिम विथ अनदर सेट ऑफ थिंग्स. ह्याचं उत्तम उदाहरण आहे. ॲक्च्युली स्पीकिंग आपल्या वालचंद शेट्टींच्या डोक्यामध्ये आहे की आपण एक 4-wheeler कंपनी काढावी. म्हणजे ज्याला तुम्ही आणि आम्ही आजकाल प्रीमियर ऑटोमोबाईल्स लिमिटेड म्हणून आपल्याला माहिती आहे ती अशी एक कंपनी काढावी. त्या कंपनीकरता खटाटोप चालू आहे. त्या खटाटोप चालू असताना त्यांना विमानात एक जण भेटतो की जो अमेरिकेतल्या 2 विमान कंपन्यांचा मालक असतो. तर त्यांचं नाव आहे पॉले. आता हा पॉले जेव्हा भेटतो तेव्हा विमानात चर्चा होते आणि तो म्हणतो की भारतामध्ये खरं म्हणजे विमान सेवा चालू करायला काहीच हरकत नाही आहे आणि हा अतिशय चांगला बिझनेस होऊ शकतो भारतामध्ये. त्या एका क्लूच्या बेसिसवर वालचंद शेटजी ते प्रपोजल तिथल्या तिथे त्याच्याकडून करवून घेतात, पॉलेकडून. ते प्रपोजल भारतात आल्यानंतर सबमिट करतात. नॅचरली स्पीकिंग त्यावेळेसचं सरकार ब्रिटिश सरकार आहे, त्यांच्याकडून आपल्याला काही अपेक्षा नाही आहे, पण तरीसुद्धा आपला काय त्याला म्हणतात हेका सोडत नाही. आणि मला एक अशी कंपनी काढायची आहे की ज्याच्यात, आता बघा, जेव्हा जहाजाचा व्यवसाय केला तेव्हा जहाजाच्या व्यवसायामध्ये पहिल्यांदा वाहतूक केली आणि मग बांधणी केली. इकडे त्यांच्या डोक्यात उलटं आहे, बांधणी पहिल्यांदा करायची आणि कोणी त्याला परवानगी देणार नाही आहे हे त्यांना माहिती आहे. पण तरीसुद्धा भारताला स्वयंसिद्धता ह्या गोष्टीमध्ये यायलाच पाहिजे असा हेका आहे आणि त्याच्याकरता प्रयत्न चालू आहेत.
ब्रिटिश सरकार काय त्याला फारसं पॉझिटिव्ह नाही आहे. अनफॉर्च्युनेटली 1939च्या आसपास सेकंड वर्ल्ड वॉरची सुरुवात आहे. ते तंत्रज्ञान, विमान बांधणीचं तंत्रज्ञान हे त्या काळी अमेरिकेकडे उपलब्ध आहे. अमेरिका ते द्यायला तयार पण आहे. आता यांना इकडे जागा मिळायला पाहिजे, यांना इकडे भांडवल मिळालं पाहिजे. परत एकदा माणूस कामाला लागतो. आता ह्या माणसाचं वय ऑलमोस्ट 60च्या जवळ पोचले. म्हणजे हा माणूस त्या काळी माझ्यामध्ये 55-56 वर्षांचं वय त्यांचं, हो 58च्या आसपास वय आहे त्यांचं. आणि त्यावेळेस ह्या माणसाच्या मनात येते नाही आपण हे केलंच पाहिजे. म्हणजे नॉर्मली माणूस रिटायरमेंटचा जेव्हा विचार करतो तेव्हा वालचंद शेठजी एका नवीन व्यवसायाचा विचार करतायत. आणि असा व्यवसाय जो भारतात कधी झालेलाच नाहीये. म्हणजे जहाज बांधणी निदान 18व्या शतकापर्यंत त्याला काहीतरी हिस्ट्री होती भारतात. अर्थात तिथेही त्यांना तंत्रज्ञ मिळणं, जागा मिळणं, टेक्नॉलॉजीचा उपयोग हे सगळं अवघडच होतं. म्हणजे त्यांनी त्यावेळेसही परदेशातूनच लोकांना बोलवलं. इव्हन ह्याच्याकरता विशाखापट्टणमला जे शिपयार्ड चालू केलं त्याच्याकरता. पण विमान हा भारताच्या इतिहासात घडलेलीच गोष्ट नाही ना. विमान बांधायचे तंत्रज्ञान माहिती असायचं भारताला कारणच नाही आहे. आणि त्यावेळेस अमेरिकेमधून तंत्रज्ञ येणार, पण भारतात कोणीतरी तयार व्हायला पाहिजे ना तिथे भांडवल घालायला या व्यवसायामध्ये. आणि ह्या व्यवसायाला फ्युचर काय काहीच माहीत नाही. आणि मग तेव्हा भारतात ते खूप साऱ्या लोकांना अप्रोच झाले, खूप राजांना अप्रोच झाले. कारण त्यावेळेस भारतामध्ये राजे होते ना, जसे गायकवाड होते, सिंधिया राजे असतील, असे राजे होते. असं करताना त्यांना म्हैसूरच्या राजांनी अशी ऑफर दिली की मी तुझ्या या कंपनीमध्ये 20 लाख रुपयांचे शेअर्स पण घेतो आणि तुला बँगलोरच्या जवळ 300 एकर जमीन पण देतो. अशी ती ॲक्च्युली कंपनी चालवली. म्हणजे वालचंद खटाव किंवा वालचंद समथिंग खटाव अशा त्या कंपनीत पहिलं नाव होतं. त्याच्या बेसिसवर ते ॲक्च्युली सिंधिया स्टीम नॅव्हिगेशनच्या कंपनीच्या भागधारकांना त्यांनी आवाहन केलं की तुम्ही ह्या कंपनीचे शेअर्स घ्या, म्हणजे आपण ही कंपनी चालू करू. सिंधियाच्या शेअर होल्डर्सनी तो प्रस्ताव नाकारला. त्यामुळे वालचंद डॅश खटाव हा जो कंपनी चालू केली होती त्याचं रूपांतर नंतर हिंदुस्तान एअरक्राफ्ट कंपनीमध्ये करावं लागलं. हिंदुस्तान एअरक्राफ्ट कंपनीमध्ये आपल्या म्हैसूरच्या राजांनी त्यावेळेस मदत केली. आणि साधारण म्हणजे मला जर सांगायचं झालं तर मी मगाशी तुम्हाला म्हणलं की प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणजे काय हे वालचंद शेट्टींकडून का शिकावं, त्याचं उत्तम उदाहरण हे आहे बरं का. म्हणजे 1940च्या डिसेंबर महिन्यामध्ये आपण हे सगळं आत्ताशी चालू केलंय आणि 1941च्या जुलै महिन्यामध्ये आपलं पहिलं सेनेकरता लागणारं एअरक्राफ्ट रेडी आहे. 7 महिन्याच्या कालावधीत, विदिन 7 months आपलं ऑल टेस्ट्स पास्ट सैन्याकरता लागणारं विमान आपलं 7 महिन्यात रेडी आहे. म्हणजे माणसाच्या कामाला काय वेग असू शकतो ह्याचं उदाहरण म्हणजे वालचंद शेट्टी आहेत. आणि मग ही कंपनी चालू झाली. मग हिंदुस्तान एअरक्राफ्ट कंपनी नावाने तुम्हाला म्हटलं तसं ते काम चालू झालेलं आहे. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी तिथं कन्स्ट्रक्शन करून देते बँगलोरमध्ये. हजारो लोक तिथे काम करतात. जसं कळमला केलं की माझ्याकडे जो माणूस काम करेल त्याची राहायची सोय, त्याची रिक्रिएशनची सोय, त्याची खाण्यापिण्याची सोय, या सगळ्यांचा विचार त्यावेळेस त्यांनी केला. आणि त्यावेळेस 2000 कुटुंब त्या 300 एकर जमिनीवर राहतील ह्याची व्यवस्था केली. आणि अशी ती कंपनी चालू झाली. आणि दुर्दैवाने ताबडतोबच वर्ल्ड वॉर आलं ना. आणि जेव्हा वर्ल्ड वॉर आलं तेव्हा सरकारने एकतर्फी निर्णय घेतला की ही कंपनी तुम्ही आमच्या स्वाधीन करा. वालचंद शेट्टी म्हणले ही कंपनी सरकारच्या मालकीची नाही की तुम्ही म्हणावी आणि मी स्वाधीन करावी. ही कंपनी शेअरहोल्डर्सची आहे आणि तुम्ही शेअरहोल्डर्सला जर योग्य प्रमाणात जर कॉम्पन्सेट करणार असाल तर आपण ह्याच्यावर विचार करू शकू. आणि मग त्या काळी भारतामधल्या सरकारने ह्या लोकांना ऑफर दिली आणि मग ह्या लोकांनी स्वतःचे शेअर्स सरकारला दिले, एक्सेप्ट फॉर म्हैसूरचे राजा. म्हैसूरच्या राजांनी सांगितलं की जरी सरकार म्हणत असलं तरी सरकारने ही कंपनी 2 ते 3 वर्ष ताब्यात घ्यावी, नंतर परत आमच्याच ताब्यात द्यावी, असा म्हैसूरच्या राजांचा प्रस्ताव होता. पण 1.5 वर्षाच्या कालावधीत शून्यातून भारताला विमान बांधणी, आणि नुसती विमान बांधणी म्हणजे ही विमान बांधणी नाही आहे की फक्त पॅसेंजर करता, सैन्याकरता लागणारे विमान बांधणीची एक कंपनीची सोय करून दिली की ज्याला आज आपण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नावाने जी कंपनी ओळखतोय ती कंपनीचा पाया म्हणजे वालचंद शेट्टी. आणि त्यांनी त्या काळी ती उभी केली. आणि त्यावेळेस नॅचरली स्पीकिंग आता गव्हर्नमेंटनी तर ही कंपनी तुमच्या ताब्यात घेतली आहे, पण मग त्यावेळेस ना भारतामध्ये टाटा एअरलाईन्स आणि आणखीन 1-2 एअरलाईन्स होत्या
त्यापैकी एक एअरलाइन्स त्यांनी स्वतः विकत घेतली. त्यांच्याकडे 2च विमानं होती आणि त्या 2 विमानांपैकी एक विमान पूर्णपणे बंद पडलं होतं. एक विमान चालवाच्या स्थितीत होतं, की म्हणजे दुरुस्ती केली तर आपण चालवू तरी शकू. अशा एका विमानाच्या भरोशावर वालचंद शेटजींनी पॅसेंजर वाहतुकीकरता एक एअरलाईन कंपनी पण काढली आणि त्या कंपनीनी सुरुवातीला मला ते मुंबई भुज जामनगर अशा रूटवर का मुंबई जामनगर भुज अशा रूटवर विमान प्रवास चालू केला. नॅचरली स्पीकिंग वालचंद शेटजी विजनरी होते. त्यांचं म्हणणं होतं की भारतामध्ये आत्ता खूप साऱ्या विमान कंपन्यांना येऊ न देणं हे सरकारच्या हिताचं आहे आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. त्यामुळे त्यांनी त्यावेळेस सुद्धा सांगितलं की तुम्ही हे करू नका. पण अनफॉर्च्युनेटली त्यावेळेस 16 ते 17 वेगवेगळ्या कंपन्या निर्माण झाल्या. त्या एकमेकांच्या विरोधात गेल्या कारण नॅचरली प्राईस वॉर झालं, कोणालाच फायदा होत नव्हता. आणि मग सरकारलाच लक्षात आलं की आपल्याकडून आता हे सगळं आवरणं अवघड आहे. म्हणून 1951 साली भारतामध्ये हिंदुस्तान एअरलाइन्स कॉर्पोरेशन ही जी निर्माण झाली आणि मग सरकार जमा झाले, सगळेच प्रायव्हेट ऑपरेटर्स असू देत नाही तर कोणी असू देत, ते सरकार जमा झाले आणि मग भारतामध्ये सरकारनेच विमान व्यवसाय स्वतःच्या ताब्यात घेतला. म्हणजे आपण फक्त ऐकतो की टाटा एअरलाइन्सला ताब्यात घेतलं, वालचंद शेटजींच्या पण कंपनीला ताब्यात घेतलं. सांगायचा मुद्दा काय आहे की विजनरी माणूस एका वेळेस किती प्रकारचे उद्योगांविषयी सातत्याने विचार, आणि हे राष्ट्रार्पणच आहे ना. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड राष्ट्रार्पण आहे, हिंदुस्तान शिपयार्ड राष्ट्रार्पण आहे, शुगर करता केलेला उपक्रम हा भारतातल्या शेतकऱ्यांकरताचा उपक्रम आहे. म्हणजे खरं सांगायला गेलं तर वालचंद शेटजींनी जेवढा मोठा पसारा मांडला आणि जेवढे व्यवसाय केले त्या मनाने त्यांच्यापेक्षा खूप छोटे व्यावसायिकांचं नेटवर्थ हे वालचंद शेट्टींपेक्षा जास्त होतं. कारण पैशाकरता व्यवसाय हा कधीच मनात नाहीये. म्हणजे वालचंद शेट्टींनी पैसा मिळवायचा म्हणून व्यवसाय चालू केला असं नाहीच. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो, आपण सगळ्यांनी महात्मा गांधीजींनी चालू केलेला मिठाचा सत्याग्रहाविषयी ऐकलंय, पण त्याची दुसरी आणि पुढची महत्वाची बाजू आपल्याला माहिती आहे का की वालचंद शेटजींनी ह्या मिठाच्या सत्याग्रहापासून प्रेरणा घेतली आणि 1936 साली ओखा सॉल्ट कंपनी म्हणून ओखामध्ये जाऊन कंपनी स्थापन केली. कारण त्यांच्या लक्षात आलं की भारत मीठ ह्या गोष्टी करता जर एवढाच आपण राजकीय दृष्टीनं लढा देतोय, पण भारतामध्ये मीठ बनतच नाहीये ना, कारण भारतीय मीठ बनवणारी कंपनीच नाहीये. तर ओखा सॉल्ट वर्क्स नावाची 1936 साली, ओखा म्हणजे आजच्या जॉग्रफीच्या हिशोबाने जर सांगायला गेलं तर जामनगरच्या पुढे श्रीकृष्णाची द्वारिका आहे आणि द्वारिकेच्या पुढे 20 किलोमीटर अंतरावर आता मिठापूर आहे की जिथे टाटा केमिकल्स उभी आहे. तर ते ओखा बंदर, तर ते जे ओखा बंदर आहे तिथे ओखा सॉल्ट वर्क्स वालचंद शेटजींनी चालू केली आणि ते त्याचे संचालक राहिले. आणि मग जेव्हा 1938 साली टाटाजनी विचार केला की आम्ही आता तिथे टाटा केमिकल्स नावाची एक कंपनी चालू करू इच्छितो, तर मग ओखा सॉल्ट वर्क्स वालचंद शेटजींनी टाटा केमिकल्समध्ये मर्ज केली आणि टाटा केमिकल्सचे संचालक म्हणून वालचंद शेटजीच होते. म्हणजे आज आपण जे टाटा शुद्ध नमक खातो ते टाटा शुद्ध नमक हे वालचंद शेटजींनी 1936 साली चालू केलेली उपक्रम आहे की जो नंतर टाटा केमिकल्सच्या अंडर गेला आणि त्याचे संचालक हेच होते परत. म्हणजे देशाकरता मी व्यावसायिकतेच्या दृष्टीने काय करू शकतो, आणि हे सगळं करताना इट इज नॉट अ केक वॉक. म्हणजे इथे कुठे असं नाही आहे की या तुम्ही म्हणजे जसं आजकाल आहे की नाही, आम्ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला खूप म्हणजे अगदी रेड कार्पेट वेलकम देतोय, या आमच्याकडे आणि मग यू कॅन इन्व्हेस्ट इन एव्हिएशन सेक्टर, यू कॅन इन्व्हेस्ट इन रिअल इस्टेट सेक्टर. वालचंद शेटजी इज एक्झॅक्टली अपोजिट ऑफ दॅट. कोणीच त्यांना या म्हणणार नाहीये, कारण सरकारच्या लक्षात येते की हा माणूस जिथे जातो तिथे हा पाय रोवून उभा राहतो, हा माणूस कम्प्लिटली सगळं भारतीय ठेवायचा प्रयत्न करतो. म्हणजे वालचंद शेटजींच्या आयुष्यात तर इतके मोठे किस्से आहेत की त्यांनी जर एखादी कंपनी विकत घेतली असेल आणि ती पूर्णपणे जर युरोपियन लोक असतील किंवा परदेशी लोक असतील तर ते सगळे परदेशी लोक रिप्लेस करायचे आपल्या लोकांनी. म्हणजे हिंदुस्थानातल्या तरुणांनाच प्राधान्य मिळावं. एनिवे, सांगताना मी हे का सांगितलं, कारण वेगवेगळे व्यावसायिक उपक्रम चालू असताना वालचंद शेटजींच्या नजरेतून भारतामध्ये रेल्वेचं नेटवर्क प्रचंड पाहिजे अशी त्यांची पहिल्यापासून भावना आहे. आणि रेल्वेचं जेव्हा नेटवर्क तयार होतं ना तेव्हा त्या देशातल्या लोकांना उद्योजकता वाढते, कारण लागणारे रूळ, लागणारं पोलाद, लागणारे मटेरियल हे सगळं आपल्याला देशातूनच बनवावं लागतं. त्यात तसं बघायला गेलं ना त्यांना रस्ते वाहतुकीविषयी फार हे नव्हती, म्हणजे काय त्याला म्हणतात उत्तेजना नव्हती. पण
त्यांच्या लक्षात आलं की परदेशांमध्ये आता गाड्या, म्हणजे आता तुम्हाला आठवत असेल तर 1904 साली फोर्ड टी नावाचं मॉडेल तयार केलं की ज्याच्याने जगामध्ये मास प्रोडक्शन सिस्टीम चालू झाली 4 चाकी गाड्यांची. तर त्यांच्या लक्षात आलं की आता जी औद्योगिक क्रांती गाड्यांमध्ये येणार त्याच्यामध्ये रस्ते खूप महत्त्वाचा रोल प्ले करणार. मग भारताकडे गाडीच नाही ना स्वतःची, भारताकडे गाडी कुठे आहे? मग आपण भारतामध्ये स्वतःची 4 चाकी गाडी उत्पादनाकरता काय प्रयत्न करावे, ह्याच्याकरता ह्या माणसांनी त्या काळी कलकत्ता ते मुंबई स्वतःच्या पत्नीबरोबर त्या काळच्या रस्त्यांवरून त्या काळच्या उपलब्ध गाड्यांमधून प्रवास करून बघितला आणि त्यांच्या लक्षात आलं की येस, आपल्याला भारतामध्ये ह्या व्यवसायाची गरज आहे. भारत जर पूर्णपणे स्वयंसिद्ध व्हायचा असेल तर स्वतःची गाडी उत्पादनाची क्षमता भारताने निर्माण करावीच लागेल. आणि असा विचार करून 1920-21 साली जे डोक्यात आहे ते 1935 साली ॲक्च्युली प्रोजेक्ट म्हणून काम चालू झालंय. आणि नॅचरली स्पीकिंग भारतामध्ये त्यावेळेस सर विश्वेश्वरय्या म्हणून आहेत की जे ह्यांच्याबरोबर ह्या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्टेड आहेत. कारण सर विश्वेश्वरय्यांनी एक स्वतः रिपोर्ट बनवला आहे की भारतीय औद्योगिक प्रगतीमध्ये गाड्या बनवणे हे का गरजेचं आहे. आणि मग सर विश्वेश्वरय्या आणि वालचंद हिराचंद हे त्या काळी इंडियन प्लॅनिंग कमिटी म्हणून जी बनली त्याच्यावर आहेत. या दोघांनी प्रचंड प्रयत्न केले, खूप उद्योजकांच्या समोर प्रेझेंटेशन दिली आजच्या भाषेत, पण सगळ्यांनी मिळून शेवटचा फीडबॅक असा दिला की भारतामध्ये गाडी बनवण्यापेक्षा परदेशातून गाडी आयात करा किंवा सुटे भाग आणा आणि असेंबल करा, ह्या पलीकडे काही करू नका. वालचंद शेठजी हार मानणाऱ्यांपैकीच नाहीत ना. त्यांनी आकाश पाताळ एक केलं, सरकारवर दबाव आणला, पार्लमेंटमधून दबाव आणला, स्वतः इंग्लंडला गेले, तिथल्या लंडनमध्ये तिथल्या राजकीय लोकांना भेटले जे भारताच्या बाजूने असतील. हे सगळं करत असताना फोर्ड मोटर कंपनी बरोबर करार करण्याचा प्रयत्न केला, पण फोर्ड मोटर कंपनीने ऐन वेळेस नाही म्हटले. मग आता काय करायचं? मग क्रायस्लर जी कंपनी आहे जर्मनीतली त्यांच्याबरोबर करता येईल का असा विचार केला. तर क्रायस्लर कॉर्पोरेशन बरोबर करण्याचा प्रयत्न केला असताना त्यांच्या लक्षात की क्रायस्लर इज इंटरेस्टेड इन हॅव्हिंग अ कोलॅबरेशन. मग त्या काळी 10 वर्षांचा करार साईन केला. 1939 ते 1950 साधारण ह्या कालावधीचा तो करार आहे 10 वर्षांचा, की ज्याच्यामध्ये क्रायस्लरनी सांगितलं की वी आर रेडी टू सपोर्ट वालचंद हिराचंद इन हिज प्लॅन्स टू प्रोड्यूस अ कार इन इंडिया. आता सरकारी पातळीवर तर काहीच मदत होत नाही. आपण खूप प्रयत्न केले, आपण लंडनला गेलो, आपण दिल्लीला गेलो, आपण त्या काळच्या काँग्रेसच्या थ्रू गव्हर्नमेंटवर सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण काहीच होत नाही. आणि हे चालू असताना त्यांना असं कळलं की जी हिंदुस्तान मोटर्स आहे, आजचे जे बिर्लांची जी अँबॅसेडर गाडी आपण प्रसिद्ध बघितली, तर बिर्लांनी ऑलरेडी स्वतःचं प्लांट टाकायचा विचार केला आहे. म्हणजे काय होणार आहे की हिंदुस्तान मोटर्स नावाचं बिर्लांचं प्रोडक्शन चालू होणार आणि आपण वालचंद हिराचंद एवढे सगळे अथक प्रयत्न करून सुद्धा भारतीय उत्पादनाची गाडी बनवण्यात अपयशी होणार पहिले. म्हणून त्यांनी विचार केला आता आपण सरकारच्या नादी लागायलाच नको, आपणच स्वतःच्या हिमतीवरच गाडी काढूया. अशी ती प्रीमियर ऑटोमोबाईल्स लिमिटेड नावाची एक कंपनी स्थापन झाली. आता गंमत अशी की ह्याला जमीन कोण देणार ना. पहिल्यांदा त्यांना वाटलं होतं की आपण म्हैसूर बँगलोर तिकडेच जमीन बघू. मग असं करत असताना त्यांच्या लक्षात आलं की सरकारची काही जमीन मुंबईमध्ये उपलब्ध आहे, तर कुर्ल्यामध्ये त्या काळी सरकारची जमीन उपलब्ध होती. मग त्या काळी त्यांनी 67 एकर जमीन कुर्ल्यामध्ये गव्हर्नमेंटकडनं विकत घेतली, नंतर ॲडिशनल 20 एकर विकत घेतली आणि असं मिळून तो प्रीमियर ऑटोमोबाईल्स लिमिटेड नावाचा प्लांट त्या काळी क्रायस्लरच्या कोलॅबोरेशननी चालू झाला की ज्याच्या ट्रक्स आणि 4 व्हीलर्स दोन्ही बनायचे. आता वालचंद शेठजींचा दूरदृष्टिकोन काय आहे की भारतामध्ये जर गाडी उत्पादन चालू झालं तर ते पूर्णपणे भारतीय मालानीच बनावं. त्यांचा कटाक्षाने प्रयत्न राहिला की मॅक्सिमम स्पेअर पार्ट जे लागतात गाडी बनवायला हजारो स्पेअर पार्ट्स लागतात, तर ते स्पेअर पार्ट्स भारतातच बनवले गेले पाहिजेत. नॅचरली स्पीकिंग त्या काळी भारतामध्ये ते तंत्रज्ञानच नाही आहे. म्हणून त्यांनी मग काय केलं तर प्रीमियर ॲब्झॉर्बर्स लिमिटेड, शॉक ॲब्झॉर्बर्स लिमिटेड नावाची कंपनी काढली की जी मेनरो नावाच्या कंपनीकडून थोडंफार शिकली. प्रीमियर इलेक्ट्रिक नावाची कंपनी काढली. म्हणजे प्रयत्न काय केला की ह्या कंपन्या जे काही गाडी बनवायला लागणारा माल आहे किंवा रॉ मटेरियल आहे किंवा स्पेअर पार्ट्स आहेत हे स्वतःच बनवून आपल्याला देतील. म्हणजे प्रीमियर इलेक्ट्रिक साधारण 1950 साली चालू झालेली कंपनी आहे. प्रीमियर शॉक ॲब्झॉर्बर्स नावाची कंपनी आहे. अशा कंपन्या स्वतः चालू केल्या आणि त्याप्रमाणे म्हणजे कुर्ल्याच्या आजूबाजूला खूप सारे व्यावसायिक उभे केले.
म्हणजे आज म्हणजे मी तर स्वतः मॅनेजमेंट कन्सल्टंट असल्यामुळे आणि ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये मी बघतो ना, आजकाल आपण ते शब्द वापरतो, वेंडर पार्क्स आणि जस्ट इन टाईम आणि आमके. वेंडर पार्क नावाची कॉन्सेप्ट वालचंद शेट्टींनी त्या काळीच कुर्ल्यात उभी केली आहे. सगळ्या सप्लायर्सचं जाळं त्या काळी स्वतःच्या आजूबाजूलाच उभं केलं. आणि असं सगळं चालू असताना त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरनल कंबशन इंजिन, गाडीचं इंजिन. आता गाडीचं इंजिन भारतात बनतच नाही आहे. तर योगायोग कसा आहे बघा. एक सर धनाजी शहा कुपर नावाचा एक माणूस आहे, ज्याने 1922 साली एका माणसाबरोबर सातारा नावाच्या पुढे एक सातारा रोड नावाचं गाव आहे, जिथे 1922 सालापासून एक कंपनी काढली आणि ती कंपनी तो चालवत आलाय. आणि मग त्या कंपनीचं नाव त्यांनी बदलून काहीतरी इंजिनिअरिंग इम्प्लिमेंट्स किंवा असं काहीतरी केलेलं आहे. आणि योगायोग असा की 1939-40च्या आसपास ह्या माणसाचं त्याच्या पार्टनर, जो पार्टनर युरोपियन आहे, त्याच्याबरोबर पटेना. म्हणून त्यांनी ठरवलं आपण वेगळं व्हायचं. मग त्यावेळेस हे कुपर वालचंद शेट्टींना भेटले की मला ह्याच्यापासून असं असं वेगळं व्हायचं आहे, तर तुम्ही एकदा येऊन सातारा रोडची माझी फॅक्टरी का बघत नाही. निर्णय क्षमता कशाला म्हणतात हे वालचंद शेट्टींकडून आपल्याला शिकण्यासारखं आहे. विदिन 5 hours ही सेड आय एम डन, आपण नक्कीच मी तुझ्या कंपनीमध्ये इंटरेस्टेड आहे, विदिन 5 hours. आणि मग ते म्हणले तू आता माझं कळम नावाचं जे गाव आहे, म्हणजे आता जे वालचंदनगर म्हणून आपण ओळखतो, तिकडे तू ये. तिकडे आले. तिकडे कुपर इंजिनिअरिंग लिमिटेड नावाची एक नवीन कंपनी स्थापन झाली, ज्याच्यामध्ये ही पूर्वीची काय इंजिनिअरिंग इम्प्लिमेंट नावाची कंपनी आहे ती मर्ज झाली. आणि अशा तऱ्हेनं भारताला एक कुपर इंजिनिअरिंग लिमिटेड, जी वालचंदनगरांच्या म्हणजे वालचंद शेट्टींच्या अंडर आली, अशी कंपनी मिळाली. आता ह्या कंपनीनी ऑलरेडी डिझेल इंजिन्स बनवायचे, पण इंटरनल कंबशन इंजिन जी 4 व्हीलरला लागतील ती बनवण्याकरता प्रयत्न चालू होते. आणि जेव्हा तसं पहिलं इंजिन बनलं आणि हे वालचंद शेट्टींना कळवलं गेलं की पहिलं इंजिन बनलं गेलंय, तर ते स्वतःची गाडी घेऊन तिथे आले आणि स्वतःच्या गाडीला पहिल्यांदा भारतात बनलेलं पहिलं IC इंजिन लावून घेतलं. सो कुपर फाउंड्री जी आता आपण सातारा रोडला बघतोय, ती कुपर इंजिनिअरिंग लिमिटेड ही वालचंद शेट्टींनी त्या काळी स्वतःच्या पंखांखाली घेतली, पण जिचं अस्तित्व आहे आणि अजूनही ते अस्तित्व वेगळं ठेवलं गेलं. आणि सांगायचं हे काय तात्पर्य काय आहे की स्वतः एक प्रीमियर ऑटोमोबाईल्स लिमिटेड नावाची कंपनी काढली, आता मस्तपैकी आपण गाड्या विकू, तेवढ्यावर भागलेलं नाही आहे. ह्या देशामध्ये सुटे भाग निर्माण करणारे कारखाने उभे करा, तातडीनं जास्तीत जास्त उद्योजक निर्माण करा की जे स्वयंभू होतील आणि भारताच्या ह्या उद्योगाला मदत करतील. कुपरसारख्या माणसाला मदत केली की बाबा तू इंजिन बनव, आपल्या गाड्यांना लागेल. आणि कुत्सितपणा त्यावेळेस पण त्यांना ऐकायला मिळालेलंच आहे. म्हणजे ते जेव्हा म्हणतात की मी अख्ख्या वर्षात 11,000 गाड्या देईन, तेव्हा त्यांचा अमेरिकन काउंटरपार्ट त्यांना म्हणतो अरे तू वर्षात 11,000 देतो, मी दिवसाला 11,000 बनवतो. कारण त्या काळी हे 25 ट्रक आणि 15 गाड्या फक्त बनवायच्या अख्ख्या दिवसात. तिथपासून चालू झालेली प्रीमियर ऑटोमोबाईल्स लिमिटेड कंपनी आहे. आणि मग 1951 साली या कंपनीचं फियाट नावाच्या कंपनीबरोबर कोलॅबरेशन होतं. आणि तुम्ही आणि मी आज तागायत जी गाडी विसरू शकलो नाही, फियाट, ती कदाचित प्रीमियर पद्मिनी, ही आपण वालचंद शेट्टींनी असलेल्या दूरदृष्टिकोनातून निर्माण झालेलं हे उपक्रम आहे. आणि भारताला त्या काळी माझ्या मते एक हिंदुस्तान मोटर्सची अँबॅसेडर आणि एक फियाट, माझ्या या 2च गाड्या आपल्या जनरेशनला आठवतात. काळानुरूप प्रीमियर ऑटोमोबाईल्स लिमिटेड खूप वाढत गेली, त्यांनी खूप सारी प्रगती केली. आणि नंतरच्या 1984 सालानंतरच्या कॉम्पिटिशनमध्ये जेव्हा सुझुकी भारतात आली आणि मारुती सुझुकी नावाची कंपनी भारतामध्ये आली, त्याच्यानंतर थोडी त्या कंपनीची पेचेहाट होत गेली. आणि नॅचरली 1953 साली जेव्हा आपल्या वालचंद शेट्टींनी देह ठेवला, तेव्हा प्रीमियर ऑटोमोबाईल्स लिमिटेड ही फोर्ड नाही म्हणून क्रायस्लर नंतर फियाट. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या काळचे त्यांनी जे ट्रक्स बनवले होते ते त्या काळी सैन्यानी पूर्णपणे ॲक्सेप्ट केले होते, इतक्या उत्कृष्ट क्वालिटीचे बनवले होते. म्हणजे सांगायचा मुद्दा काय आहे की प्रीमियर ऑटोमोबाईल्स लिमिटेड सुद्धा एक अतिशय मोठा उपक्रम वालचंद शेट्टींनी त्या काळी भारताला दिला. हे सगळं चालू आहे बरं का. म्हणजे कधी कधी तर मला वाटतं की एखाद्या मनुष्याने स्वतःच्या आयुष्यामध्ये किती प्रकारचे व्यवसाय करावे आणि हे सगळे देशाचं हित डोळ्यासमोर ठेवून करावे, ह्याची गणनाच नसलेली व्यक्तिमत्व म्हणजे वालचंद शेट्टी. म्हणजे फाटक आणि वालचंदपासून सुरुवात केली, तिथून स्वतःचे एक टाटा कन्स्ट्रक्शनमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं, तेव्हाच हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी चालू झाली.
त्याच वेळेस ऑल इंडिया कन्स्ट्रक्शन कंपनी झाली, त्याच वेळेस बॉम्बे कन्स्ट्रक्शन कंपनी झाली, इंडियन ह्यूम पाईप झाली. मग टाटा कन्स्ट्रक्शनला सुद्धा वाटावं की बाबा ह्या माणसाचा धडाडी इतकी आहे की आपल्याला तरी ह्याचा पे सहन होणार आहे का. तेव्हा टाटा कन्स्ट्रक्शननीच म्हणावं की बाबा आम्ही सगळं तुझ्या सुपूर्त करतो. मग त्यांनी प्रीमियम कन्स्ट्रक्शन कंपनी म्हणून चालू करावी. त्याच्या अंडर ह्या 5 कंपन्या घ्याव्या, म्हणजे मार्सलंड प्राइस, बॉम्बे कन्स्ट्रक्शन कंपनी, ऑल इंडिया कन्स्ट्रक्शन कंपनी, HCC आणि इंडियन ह्यूम कंपनी, या 5 कंपन्या प्रीमियर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अंडर घ्याव्या. हे सगळं करत असताना सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी, मग त्याच्यातून निर्माण झालेलं सगळं भव्य, म्हणजे भारताच्या तिन्ही बाजूंनी भारताचीच जहाजं यावी हे जे स्वप्न होतं हे भारताच्या स्वातंत्र्यानंतर वालचंद शेटजींनी सरकारकडून करवून घेतलं आणि पूर्ण तिन्ही समुद्रांवर फक्त भारतीय जहाजांचा अधिकार राहील. आणि त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल तर ब्रिटिश इंडिया नॅव्हिगेशन कंपनी ज्यांनी खूप विरोध केला होता, त्यांच्या नाकावर टिच्चून त्या कंपनीला सुद्धा हे मान्य करायला लावलं स्वातंत्र्यानंतर. म्हणजे माणसांनी 30 वर्ष एखाद्याचा घेतलेला ध्यास पूर्ण करायला लावला. हे सगळं चालू असताना हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड राष्ट्रार्पण केली, हिंदुस्तान शिपयार्ड सारखी कंपनी केली, ओखा सॉल्ट वर्क सारखी कंपनी केली. आणि हे कमी आहे का म्हणून प्रीमियर ऑटोमोबाईल्स कंपनी, म्हणजे एका माणसाने आयुष्यामध्ये किती कार्य करावं. आणि हे कार्य करताना ध्यास काय की औद्योगिक प्रगती, ह्या देशाची स्वयंसिद्धता आर्थिक आणि औद्योगिक. आता हे सगळं ऐकल्यावर आपल्याला असं वाटतं की माणसांनी हे सर्वांगाने केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना प्रचंड मनुष्यबळ लागलेलं आहे. लोकांनी त्यांना तेवढी साथ म्हणजे कॅरिस्मॅटिक पर्सनॅलिटी कशाला म्हणावं की हा माणूस किती व्यवसाय करतोय. पण हे सगळं करत असताना स्वतःची जबाबदारी आहे ना. म्हणजे आज आपण जे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स म्हणतो, तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना वालचंद शेटजींनी केली आहे. म्हणजे एकीकडे सगळे व्यावसायिक उपक्रम चालू आहेत, पण व्यावसायिक उपक्रमांना अनुकूल असं वातावरण निर्माण व्हावं ह्याच्याकरता चेंबर ऑफ कॉमर्स खूप काम करतं. म्हणजे इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स 1907 साली भारतात चालू झालं, पण महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स सुरू केलं वालचंद शेटजींनी. ह्या माणसांनी पुढे जाऊन इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सचं अध्यक्षपद भूषवलं की जिथे म्हणजे आय थिंक इट्स रेअरेस्ट ऑफ द रेअर थिंग टू हॅपन. पण वालचंद शेटजी इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष होते. फिकी, जे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, जे आज आपण फिकी ऐकतोय, या फिकीचं अध्यक्ष होणं हे अतिशय मानाची गोष्ट आहे. वालचंद शेटजी त्या फिकीचे सलग 3 वर्ष अध्यक्ष होते. म्हणजे सांगायचा मुद्दा काय की एकीकडे हे सगळे व्यावसायिक उपक्रम चालू असताना सुद्धा व्यावसायिकतेला पूरक असं वातावरण भारतामध्ये निर्माण व्हावं याच्याकरता प्रचंड काम केलंय. भारताची जी इंडियन प्लॅनिंग कमिटी स्थापन झाली होती, या इंडियन प्लॅनिंग कमिटीमध्ये वालचंद शेटजी होते. भारताची सगळ्यात पहिली, म्हणजे त्यांचं आणखीन एक स्वप्न होतं की भारतात इन्शुरन्स हा जो विषय आहे ना, हा कम्प्लिटली परदेशी लोकांच्या ताब्यात होता. ते म्हणले भारताची स्वतःची इन्शुरन्स कंपनी का असू शकत नाही. तर आत्ताची जी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी जी आपण म्हणतो, ती भारतातली सगळ्यात पहिली इन्शुरन्स कंपनी, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी. त्याचे संचालक वालचंद शेटजी होते. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे संचालक वालचंद शेटजी होते. बँक ऑफ बडोदाचे संचालक वालचंद शेटजी होते. म्हणजे एका माणसाने एका आयुष्यामध्ये किती काम करून ह्या देशाकरता औद्योगिक म्हणजे मला ते असं वाटतं की मी पहिल्या सेशनमध्ये पण म्हटलं होतं की इफ इंडस्ट्रियल रिव्होल्युशन ऑफ इंडिया इज वेअर इट इज टुडे, देन इट इज ओनली अट्रिब्युटेड टू 2 people इन द वर्ल्ड. वन इज जमशेदजी टाटा, द अदर इज वालचंद हिराचंद. आणि नॉन कम्पॅरेबल काम आहे. आणि तुम्ही खरं बघाल ना तर तुमच्याही लक्षात येईल की हाऊ दे आर ऑल कनेक्टेड थ्रू डॉट्स. एक उत्तम उदाहरण सांगतो. जेव्हा कुर्ल्यामध्ये प्रीमियर ऑटोमोबाईल लिमिटेड नावाची कंपनी स्थापन झाली, त्याला वीज कुठून येणार? ही वीज टाटा पॉवरने दिली. टाटा पॉवर कशी अस्तित्वात आली तर भारतामध्ये इलेक्ट्रिसिटीचा सुद्धा जेव्हा कोणाच्या डोक्यात नव्हता, तेव्हा मला भारतामध्ये एक हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट पाहिजे, ह्याच्याकरता जमशेदजी टाटांनी 1974 साली स्वप्न बघितलं. आणि तेव्हापासून त्यांनी भारतामध्ये एक हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट उभा करण्याकरता प्रचंड मेहनत घेतली. 1904 साली त्यांचं ही पास्ट अवे 1904. आणि टाटा पॉवर नावाचा प्रोजेक्ट खोपोलीमध्ये आजही जो उभा आहे तो 1907 साली चालू झाला. आता नाव यू कनेक्ट द डॉट्स की टाटा पॉवरने 1907 साली तो प्रोजेक्ट चालू केला आणि 1947 साली जेव्हा पहिली गाडी बाहेर पडली प्रीमियर ऑटोमोबाईल्समधनं, तेव्हा तिला टाटा पॉवरनी इलेक्ट्रिसिटी सप्लाय केला. म्हणजे असे हे दिग्गज लोक आहेत. आणि हे सगळं करत असताना सामाजिक भान आहे. म्हणजे
अप्रतिम रावळगाव सारखं वसाहत निर्माण करणं, वालचंदनगर सारखे, वालचंदनगर जेव्हा त्यांनी चालू केली तेव्हा 2,000 लोक कामाला होते, पण 20,000 लोक राहू शकतील का, ह्या दूरदृष्टिकोनातून वालचंदनगरमध्ये वसाहती उभ्या केल्यात. सो असा हा व्यक्ती 1953 साली त्यांनी देह ठेवला. देह ठेवताना त्यांनी बहुतांशी त्यांची जी स्वप्न होती ती अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गी लागलेली बघितली होती. आणि भारताच्या औद्योगिक क्रांतीमध्ये म्हणजे मी तरी असं म्हणेन की वी ऑलवेज टॉक अबाउट पॉलिटिकल सॅक्रिफायसेस आणि वी टॉक अबाउट कसं राजकीयदृष्ट्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्याकरता खूप क्रांतिकारकांनी स्वतःचा जीव पणाला लावला, स्वतःचं हे सगळं म्हणजे त्यात काही कमी नाहीच आहे, म्हणजे त्यामध्ये कोणतीच कमी नाही आहे. पण भारताला फक्त पॉलिटिकल स्वातंत्र्य मिळून काय उपयोग झाला असता का, हा जो प्रश्न आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे की नाही. नुसता पॉलिटिकली इफ यू वर ओनली पॉलिटिकली फ्री ॲज अ कंट्री वी वुडंट हॅव गेन्ड मच. दीज गाईज डिड व्हॉट दे डिड. वालचंद हिराचंद, जमशेदजी टाटा यांनी ॲक्च्युअली हेही क्रांतिकारकच म्हणेन मी. हे कदाचित राजकीय क्रांतिकारक नाहीत, हे औद्योगिक क्रांतिकारक आहेत. पण भारताला जर स्वातंत्र्य मिळालं तर इथल्या लोकांनी कशाशी आणि काय खायचं ह्याची मुहूर्तमेढ ह्या लोकांनी करून दिली. आणि आज भारत जिथे आहे ह्याचे ह्या लोकांनी भरलेला पाया आणि आज आपण त्याची फळं उपभोगतोय असं मला वाटतं. तर असे हे वालचंद हिराचंद म्हणजे ह्या प्रवासामध्ये नॅचरली स्पीकिंग माझा सहभाग जास्त आहे, कारण आमच्या 3 पिढ्या वालचंदनगरच्या आहेत आणि आम्ही ते जवळून बघितलेलं आहे. पण हेच अभ्यास करताना सुद्धा मला असं लक्षात आलं की आम्हालाही कदाचित किंवा माझ्या ओळखीच्यांपैकी खूप लोकांना कदाचित वालचंद हिराचंद यांचं हे कार्य एवढं मोठं होतं किंवा ह्याची खूप जाणीव कमी होती, तर ती ह्या अभ्यासातून मिळाली. आणि ही इज अ ग्रेट पर्सनॅलिटी आणि आजसुद्धा बऱ्याचशा कंपन्या त्यांच्या चालू आहेत. खूप सारे इतर उपक्रम पण आहेत, म्हणजे खूपच उपक्रम आहेत, पण आपण उपलब्ध वेळेमध्ये 2 सेशनमध्ये बसवायचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि आय डोंट थिंक विल एव्हर सी वन मोर वालचंद हिराचंद इन आवर लाईफ. इट्स व्हेरी डिफिकल्ट